आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आज प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक, बसवेश्वर महाराजांचा चौक या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत शहरामधलं वातावरण जर आपण आज पाहिलं तर महाविकास आघाडीने जे उमेदवार काढलेले आहेत, नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे कलीमभाई अहमद आणि त्यांच्यासोबत सगळ्या प्रभागातले राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष, हे सगळे एकत्रित वज्रमुठ या ठिकाणी करून आज निवडणुकीच्या समोर आम्ही या ठिकाणी जात आहोत. जाहीरनामा आम्ही आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मतदारांच्या हातात पडेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जे काही आमच्या महाविकास आघाडीचा प्रचार असेल, उद्या महबूबभाई शेख या ठिकाणी येऊ लागलेत. आता पुढचे नेते कसे कसे या ठिकाणी प्रचाराला येतील, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही निवडणूक लढवत असताना जिंकण्यासाठी निवडणूक लढत असतो. शेवटपर्यंत आपल्याला माहीत होतं की त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार फायनल झाल्यानंतरच आमचा उमेदवार आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर ठेवू. आणि ते आज कलीमुद्दीन अहमद साहेबांच्या माध्यमातून जनतेच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. आज एकंदरीत जर शहरातलं वातावरण बघितलं, मला तर वाटतं की निवडणूक एकतर्फीच होती की काय, अशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे बघायला गेलं तर आपण ज्या विरोधी पक्ष जे आपले आहेत त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचं नियोजन चालू आहे आणि आज अहमदपूर शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा दौरा आता थोडक्यात पडलेला आहे. तर एवढी मोठी ताकद समोर असताना तुम्ही कसं समोर जाणार? त्यांच्याकडे वरची ताकद आहे, आमच्याकडे स्थानिकची ताकद आहे. आमच्या मागं जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळं शहरामध्ये मुख्यमंत्री आले काय, उपमुख्यमंत्री आले काय, आम्हीच इथले मुख्यमंत्री आहेत, आम्हीच इथले उपमुख्यमंत्री आहेत, आम्हीच जनतेचे या ठिकाणी सेवक आहेत. त्याच्यामुळं कुणाला भिण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. जनतेमध्ये असा संभ्रम आहे की गुगली टाकली त्याच्यामुळे एवढी ताकद जे आमदार असतील किंवा मुख्यमंत्री असेल ह्याच्यात लक्ष अहमदपूर शहराकडे लागले. नेमकं काय कारण, कसली गुगली टाकला तुम्ही? नाही, कसली गुगली म्हणजे आज अहमदपूर शहरामध्ये तर आता त्यांचं प्रचाराचे कालचे भाषण ऐकले असते. खरं तर विकासावरती राजकारण झालं पाहिजे. अहमदपूरमध्ये आम्ही काय केलं तर काय करणार हे सांगितलं पाहिजे. पण कुठं तर दुसरीकडे मला सांगा, आता त्यांची सत्ता येऊन आज त्यांचे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणतात अहमदपूरचं नाव राजूर करू, हे पक्ष हे प्रचाराचा मुद्दा झाला का? आणि मग ह्याच्यावर जर लोक मतदान देणार असतील, ठीक आहे, तुम्हाला कोण रोखलं होतं आतापर्यंत? आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर राजूरचं अहमदपूरचं नाव राजूर करू, अरे राजूर केलो काय, अहमदपूरचं नाव बदललो काय, आणखीन कुणाचं नाव बदललो काय? अहमदपूरची जनता हे खूप हुशार आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडणारी अहमदपूरची जनता नाही. भविष्यामध्ये आता कालचे त्यांची भाषण, खरं तर विकासावर तुम्ही बोला ना. तुम्ही जर विकास केला असताल, सहकार काय म्हणतात, मंत्री आहेत, हे काय आणणार आहेत, काय आणलो हे सांगायला पाहिजे. अहमदपूरसाठी काय केलं, आयत्या पिठावर रेगुट्या तर कुणाला मारतात. काल तुमच्या त्या प्रचार दरम्यान टीका करण्यात देखील आली होती, त्याची खंडन कसे उद्भवून म्हणजे काय उत्तर असणार आहे? काल तुमच्यावर टीका केली की त्या सभेमध्ये मी काही त्यांचं सहकार मंत्री सर्व कार्यकर्त्यांना हरामखोर म्हणाले, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण असं की नैतिकतेला धरून आहे का त्यांचं? आता हो का, एवढी पातळी आणखीन आमची घसरलेली नाही. आम्हाला हरामखोर म्हणणं म्हणजे मतदाराला हरामखोर म्हणल्यासारखंच आहे. लोकशाहीमध्ये आपण लोकांच्या समोर जात असताना, लोकांना मतदान आपण मागत असताना आपली भाषा कशी असली पाहिजे, खरंच तर त्यांचे उत्तर मी आता सभेतून देणार आहे. उमेदवारी अर्ज समजले जाणारे सय्यद साजिद भाई
जे आहेत आपल्या खांद्याला खांदा लावून विधानसभेमध्ये सुद्धा आपल्यासोबत होते, मात्र आता विरोधकाच्या भूमिकेत आहेत. बघा, आता तुम्हाला सगळ्या अहमदपूरकरांनाच म्हणजे हे प्रश्न पडलेला आहे. साजिदभाई असतील, आम्ही असोत, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार या ठिकाणी विलास शेटेला, आणि त्यांना सगळ्याची संमती होती. काँग्रेसवाल्यांनी स्वीकारलं होतं. आमचे साजिदभाई असतील, आमचे सर्व पदाधिकारी आहेत की विलास शेटेला आम्ही पुढे केलं होतं. पण नंतर त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवार काढले आणि मग आता निवडणूकच जिंकायची असेल तर मग ट्रिपल इंजिन इथं एकत्रित आलं पाहिजे. काँग्रेस पक्ष, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष, शिवसेना, हे सगळे एकत्रित आल्याच्या नंतरच त्यांना फाईट देऊ शकतो असं वातावरण आमच्या समोर या ठिकाणी निर्माण झाल्याच्या नंतर आम्ही साजिदभाईंनी सगळ्यांनीच विनंती केला. खरं तर तुम्हाला माहिती असेल, आता मला सुद्धा त्या गोष्टीचा सांगूना माईची हिस्ट्री माहिती आहे, बरोबर आहे. परमेश्वरानं ज्यावेळेस रूप धारण करून सांगूना मातेकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आता मला भोजन दे आई. भोजन मागितल्याच्या नंतर तिला वाटलं आता काहीतरी पाची पक्वान्न मागेल, पण परमेश्वर सुद्धा परीक्षा बघतात आणि मतदार सुद्धा परीक्षा बघतात. आता मतदारांनी असं आम्हाला मागितलं म्हणजे परमेश्वराने की तुमच्या मुलाचं तुकडे करून त्याची भाजी करून मला खाऊ घाल. एवढ्या वेळच नाही तर तिचं शिर काढून बाजूला ठेवलं होतं. ते म्हणले ते शिर खाण्यामध्ये जे आम्हाला समाधान आहे त्यांचं मांस खाण्यामध्ये समाधान नाही. तेव्हा शिराचे तुकडे करून सुद्धा त्या मतदारांना म्हणजे परमेश्वराला जेवण देण्याची वेळ आली, तीच माझ्यावरती वेळ आलेली आहे. विलास शेटेंची उमेदवारी माघार घेताना तुम्ही त्यांना काय उपचार पत्रकार परिषद घेऊन आपण त्यांची उमेदवारी दाखल केली होती. मला असं वाटलं होतं की तिकडून हे उमेदवारी येणार नाही, माझ्याकडे सगळे पर्याय होते. कारण निवडणूक मी अगोदर सांगितल्यासारखं निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढतो. ठीक आहे, निवडणुकीत काय निर्णय व्हायचा ते होईल, पण लोकांच्या समोर जात असताना तर त्यांचे धाबे जण आले पाहिजेत. असंच या ठिकाणी आमचं समीकरण असतंय. आणि म्हणून विलासला मी समजावून सांगितलं की ठीक आहे, आता तू थोडं मागं सरक. ह्या सगळ्याला या ठिकाणी करून आता त्यांनी मुस्लिम चेहरा देतो म्हणून त्यांच्यावरती मी म्हणत नाही, कारण एकंदरीत आज नुसत्या मुस्लिमचं नगराध्यक्षच नाही तर प्रमुख मुस्लिम समाजातल्या एकाही कार्यकर्त्याला, नेत्यांना त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. म्हणून कलीमभाईची उमेदवारी आम्ही समोर आली. साजिदभाईने देखील आपल्यावर असाच आरोप केलेला आहे की मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व डावलण्याचा प्रकार दोन्ही पाटलाकडून झालेला आहे, असं त्यांनी मीडियाशी बोलताना आरोप केलेला आहे. हे कोण्या समाजाचे? राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे ते सरचिटणीस होते, तर आपल्या पक्षाकडून त्यांना मला एक डावलण्यात आलं सांगा, असं. पहिला बी फॉर्मवर 1 नंबरला नाव टाकलं होतं विलास, हे तर तुम्हाला माहिती आहे शेटेचं. दुसऱ्या क्रमांकावर कोणाचं नाव होतं? साजिदभाई. त्यांनी जर तिकडला फॉर्म घेतला नसता तर उमेदवार आमचे कोण राहिले असते? मग कोण माघार घेतली? मग ऐन वेळेला म्हणजे तुम्ही ज्या टायमाला जे उचलायच्या टायमाला म्हणण्यात गेला की आता तुमचा फॉर्म भरा, तर त्यांनी नकार दिला ना. फॉर्म भरल्यावर बी फॉर्म लागत असतं हे माहिती राहावं तुम्हाला. एका ठिकाणी राष्ट्रवादीचा फॉर्म भरल्यानंतरच बी फॉर्म लागत असते, अपक्षाला लागत नाही. कोण फॉर्म भरला? साजिदभाईंनीच भरला. कोण विड्रॉल केला? साजिदभाईंनीच केला. मग कोण कोणावर आरोप करू लागले? पण त्यांचं म्हणणं आहे की ऐन वेळेला जेव्हा माझी तयार नव्हती, ऐन वेळेलाच ह्या सगळ्या घटना घडत असतील. त्यांनी म्हटलेलं आहे की मला न विचारता तुम्ही ते बी फॉर्म जोडला होता, असं शक्य आहे का? ते तुम्हालाही माहिती आहे, असं फॉर्म जर राष्ट्रवादी कोण भरला तरच बी फॉर्म सुटला जातो हे तुम्हाला माहिती राहावं. आणि मग कोण काढला? एकीकडे आता मी आरोप करणार नाही, साजिदभाई माझेच आहेत. मी पण आज परिस्थिती कशी आहे, एका विचारावर लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. बरं, आता जी अहमदपूरच्या विकासाचे काय मुद्दे आपण आता जनतेच्या समोर ठेवणार? अहमदपूरच्या विकासाचे म्हणजे जे काही विकासाची संकल्पना अहमदपूरमध्ये मी राबवलेली आहे, त्यांनी अहमदपूरच्या विकासासाठी एक काम सांगावं जनतेसमोर जाऊन, हे काम मी अहमदपूरसाठी केलं. एकीकडे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी म्हणजे विद्यमान जे आमदार आहेत, मंत्री आहेत, यांनी नगर परिषदेचं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करण्यासाठी गोरगरिबांच्या कार्यक्रमांसाठी जे लागणारं सभागृह होतं ते सभागृह उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलंय. आणि आज जर बघितलं तर इथल्या गरीब जनतेसाठी त्यांच्या घरातले कार्यक्रम साजरे करण्यासाठी एकही सभागृह किंवा मोफत मिळणारी किंवा कमी दरात मिळणारी जागा शिल्लक नाही. हे सगळं नगरपालिकेची इमारत असेल, तिथं
सभागृह असेल, तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स काही ठिकाणचं असेल, हे सगळं त्यांना विचाराय कोण मंजूर करून आणलंय, किंवा आता आमचे जे नगराध्यक्ष तिथं आता उपनगराध्यक्ष कोणकोणतं निवडणूक लढवू लागलेत त्यांना विचारा खरंच हे कोण मंजूर करून आणलंय आणि कशा पद्धतीने मंजूर करून आणले. आता ठीक आहे, मंजुरी आम्ही आणली, सगळं टेंडर झालं, नंतर कॉन्ट्रॅक्टर त्यांनी नेमून आता हे निवडणुकीसाठी माया त्यांनी जमा केला, एवढंच निश्चित खरं आहे. बरं, आता जे महाविकास आघाडीने जी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मोठ बांधली, आता ही येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, ही मोठ अशीच राहणार आहे. नाही, सगळ्यांच्याच पक्षाने निर्णय हे स्थानिक लेवलवर सोडलेले. त्या स्थानिकच्यात आमच्या इथले तालुका अध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील किंवा सगळ्याच पक्षाचे, पण तिथली काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार फक्त भारतीय जनता पक्षासोबत आपण युती करायची नाही. आपले समविचारी जे पक्ष आहेत त्या पक्षासोबत युती करून तुम्ही निवडणूक लढवा. भविष्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्ही बसू. आमच्याकडून तर तुम्हाला माहिती आहे, कधी बी आम्ही 2 पाऊल मागं सरकून इथं त्यांनाही कसं निवडून येणार नाहीत असं समीकरण आम्ही ठेवणार त्या ठिकाणी. एकीकडे भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत आहे आणि दुसरीकडे सहकार मंत्र्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. आणि आता तुम्ही ही नवीन उमेदवार समोर आणला आहे, जनतेची मागणी होती किंवा मुस्लिम समाजाचं द्यावं, सर्वच समाजाला एकत्र करण्याचं तुम्हाला या वेळेत जमेल का, या कमी वेळामध्ये? अगदी 5-6 दिवसाच्या प्रचारामध्ये ऐनवेळी तुम्ही नवीन उमेदवार दिला. नवीन उमेदवार नाहीच आहे माझी, हे सगळी पूर्वीपासूनच. त्यांनी जर मुस्लिम दिला तर आपण हिंदू देऊ, त्यांनी जर हिंदू दिला तर मी मुस्लिमच देणार होतो या ठिकाणी. आणि मी नवीन असं काहीच केलेलं नाही. जे अहमदपूरच्या जनतेला अपेक्षित होतं त्यांना करता आलं नाही ते मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमची या ठिकाणी भक्कम या ठिकाणी बाजू आहे. आम्हाला लोकांच्या समोर जाण्यासाठीचे मुद्दे आहेत, त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. ते विकास दुसरीकडेच, नगरपालिकेचं निवडणूक दुसरीकडेच, त्यांना काय हाऊस आहे मला माहित नाही. जनतेत काळेगाव शिरूरच असलंच राजकारण या ठिकाणी करू लागलेत. 2002च्या निवडणुकीमध्ये कलीमुद्दीन अहमद साहेब नगराध्यक्ष पदासाठी उभे होते. त्यावेळेस सुद्धा हिंदू मुस्लिम असा वाद होऊन लादेनाला हा फॅक्टर चालला होता. तुम्ही आताच म्हणालात की त्यांनी हिंदू दिला तर तुम्ही मुस्लिम देणार, यावेळेस तोच फॅक्टर चालला तर? बिलकुल आता समाजामध्ये हिंदू मुस्लिम होणार नाही. काल हिंदूच्या सुद्धा प्रतिक्रिया अशा आहेत, मुस्लिम समाजानेच काही गुत्त घेतलं नाही तुम्हाला निवडून द्यायचं. वेळ आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत सुद्धा आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राहिलं पाहिजेत आणि त्यांना सुद्धा मतदान केलं पाहिजे. ह्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देतो, या निवडणुकीमध्ये निवडणुकीत पारदर्शक होईल असं आपणास वाटतं का? कारण आमच्याकडून तर काहीच नाही ना पारदर्शकता. नाही, जसं आपले राष्ट्रीय नेते जे ईव्हीएम असतील किंवा मत चोरीवर बोलतात, तर आपल्याला काय वाटतं? शेवटपर्यंत आता ते सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. बिहारची निवडणूक कशी झाली आपल्या सर्वांना माहिती आहे. लढावं तर लागणार आहे. आता मशीनची भीती घालून आपण जर लोकांसमोरच जाणार नाहीत, लढत राहू शेवटपर्यंत. कुठपर्यंत त्यांची मशीन चालणार आहे, कुठपर्यंत पैसा चालणार आहे, शेवटी त्यांच्या समोर लढलो तर लोकांना पर्याय राहील ना. त्या सगळ्या जर मनात भीती ठेवून जर घरात बसलो आम्ही तर मग काय राहणार आहे? आपलं लोकशाही राहणार आहे का? संविधान टिकणार आहे का? या देशाचं काय होणार आहे याचा विचार तुम्ही आम्ही मतदारांनी करणं आवश्यक आहे. आज शुभारंभ केला आपल्या प्रचाराचा, जशी पाहिजे तशी आपली संख्या तेवढी दिसली नाही. आम्हाला पैसे देऊन आणायची संख्या नाही. त्यांच्या बी रॅलीमध्ये किती, आता उद्या तुम्हाला ताकदच आमची बघायची असेल तर ला म्हणा जोर, त्यांना कुणाच्या मागे जास्त संख्या दाखवतो. 500 रुपये देऊन मजुरीनं माणसं जमा करायची, संख्या दाखवायची. अरे आमच्या हाडा माणसाचे कार्यकर्ते होते आज ते. तुम्हाला तसं मला त्या रॅलीमध्ये सहकार मंत्री आमदारकीचा रॅलीमध्ये आणले गेले होते, तुम्हाला माहिती आहे. ग्रामीण भागातल्या इथे आता उद्या सकाळी जमा करायचे म्हणलं तर 5000 कार्यकर्ते महिला रस्त्यावर आम्ही आणू शकतो. सहकार मंत्री आमदारकीचा फॉर्म्युला वापरत आहेत. रस्त्यावर न चालता 10 फुटाची गाडी उंच घेऊन त्याच्यावर थांबून त्यांनी रॅली काढली, मोठा रोड शो झाला. त्या प्रकारे जनतेच्या मनात झालं होतं की आता वातावरण राष्ट्रवादीचं आहे, पण एकंदरीत ते वातावरण चेंज करण्याची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये आहे का? आता काय दिसली माझ्यासारखं फक्त एक दिवस चलून दाखवा म्हणून अहमदपूरमध्ये. कोण जमिनीवर आहे, कुणात चालण्याची ताकद आहे, कुणात लोकांमध्ये जाऊन मिसळण्याची ताकद आहे लक्षात येईल. खरं तर त्यांनी हेलिकॉप्टर मध्ये फिरायला पाहिजे, गाडीत नाही. वरून जरी सर्वे केला आणि तुमच्याकडे तर मशीन आहे, पैसा आहे, एवढं फिरायची सुद्धा गरज नाही.
आमच्या तर कार्यकर्त्याचीच फौज आहे. विनायकराव साहेबांनी गुगली टाकली म्हणून ते सगळे फिराले. माझी तर गुगली आता आमच्याकडे भांडवलच हे आहे, खरं तर दुसरं काय भांडवल? सहकार मंत्री आणि मला वाटतं भावासारखी फौज आहे माझ्यासोबत. हे सगळी आमच्या घरातलं जरी कुणी नसलं, आमच्या ह्या तिन्ही पक्षाचा परिवार हेच आमचं कुटुंब आहे आणि सगळे ताकदीने आम्ही या निवडणुकीत उतरलेले आहोत. राजकीय डावपेचांमध्ये आपला हात तालुक्यात कुणीच धरत नाही, परंतु आता जी कलीमुद्दीन अहमद साहेबांना तुम्ही उमेदवारी दिली आणि आपल्याच पक्षाच्या साजिद भाईनं दुसरा घरोबा केल्यामुळे हे मताचं ध्रुवीकरण होणार नाही असं वाटतं का? जनता खूप हुशार आहे, आणखीन वेळ गेलेली नाही. साजिद भाईला सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे आणि पर्याय आमच्याकडून लोकांच्या समोर, कारण लोकांची इच्छा होती की तुम्ही सगळे एकत्रित या तिन्ही पक्ष आणि एकत्रित देऊन आम्हाला पर्याय द्या. आता मी साजिद भाईला घेऊन फिरलो असतो, आमचे सामतात्या कलीम अहमद साहेबाला संभ्रम निर्माण झाला असता. आता काय एवढं लोकांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. लोक एका आजच्या कॉन्फिडन्स वरून काय वाटतं, किती नगरसेवक तुमचे निवडून? सगळेच्या सगळे 25 चे 25. 25च्या 25. ओके.